नमस्कार माऊली. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या मालिकेला सुरुवात करीत आहोत. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ म्हणजे काय आहे, या हरिपाठाची पार्श्वभूमी आणि या हरिपाठातील प्रत्येक अभंगावरती आपण विचार करूया. तत्पूर्वी आपण तुकोबारायांचा एक अभंग घेऊ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवुनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. संतर श्रेष्ठ ज्ञानेश्वर माहुली की जय. जगद्गुरु तुकोबा महाराज की जय. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रिय असलेल्या हरिपाठाची आजपासून एक मालिका आपण करणार आहोत. प्रत्येक मालिकेमध्ये हरिपाठातील अभंगाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करत आहोत. या हरिपाठाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रिय, अत्यंत वंदनीय अशा पद्धतीचा हा हरिपाठ आहे. ते खरं पण आहे, कारण हरिपाठ हा केवळ अभंगांचा समुच्चय आहे असं नाही आहे. माऊलींच्या हरिपाठामध्ये 28 अभंग आहेत आणि या 28 अभंगांचं आपला वारकरी नित्यनेमानं पठण करीत असतो. अगदी हे 28च्या 28 अभंग सगळ्या वारकऱ्यांना, वैष्णवांना अगदी मुखोद्गत असे आहेत. पण केवळ मुखोद्गत असण्यानं काम होणार नाही आहे, कारण नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींच्या जो अभंग आहे, भावार्थ दीपिका असं त्याचं मूळ नाव असलं तरी आपण ज्ञानेश्वरी या नावानं या ग्रंथाला ओळखतो. आणि हा सगळ्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत पूजनीय असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथातील किमान एका ओवीचा अनुभव घेतला तरी आपलं जीवन सार्थक होणार आहे असं नामदेव महाराज म्हणतायत. आता ज्ञानेश्वर माऊलींनी जो भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला, वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी हा ग्रंथ पूर्ण केला. आपल्याला माहिती आहे 5-5.5 हजार वर्षापूर्वी आपल्या भारतवर्षामध्ये फार मोठी घटना घडली होती, ज्याला आपण महाभारत म्हणतो. या महाभारतामध्ये संपूर्ण जगातील देशांचा समावेश होता असं इतिहासात आपल्याला दाखले मिळतात. आणि या महाभारताचा आपण जर अभ्यास केला तर या महाभारताची सगळ्यात मोठी उपलब्धी कुठली असेल तर ती श्रीमद भगवद्गीता आहे. भगवद्गीता म्हणजे भगवंतानी अर्जुनाला केलेला उपदेश. जेव्हा कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्षात अर्जुनाच्या बाजूनं उभे होते. त्यांनी आपलं सैन्य कौरवांना दिलं होतं आणि स्वतः अगदी निशस्त्र होऊन केवळ सल्लागाराची भूमिका भगवान त्या ठिकाणी वठवणार होते. अर्जुनाचं सारथ्य करत होते भगवान. आणि अशा पद्धतीनं जेव्हा कौरव आणि पांडवांच्या युद्धाला सुरुवात होणार होती त्याच वेळेला अर्जुनाने आपल्या या लाडक्या सारथ्याला सांगितलं की भगवंता, हा रथ आपल्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, जेणेकरून मला प्रतिस्पर्धी कौरवांच्या सैन्याची व्यूहरचना बघता येईल, कोण युद्धा कुठल्या ठिकाणी लढाईची बाजू सांभाळतोय हे मला पाहता येईल. आणि अशा पद्धतीनं अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवंतांनी नेऊन उभा केलेला आहे. ज्यावेळेला अर्जुनाची दृष्टी समोरच्या सैन्यावरती पडली, त्यांनी सगळ्या सैन्याचं निरीक्षण केलं. त्यावेळेला त्याला काय दिसलं तर समोरच्या सैन्यामध्ये प्रत्यक्ष भीष्म, पितामह भीष्माचार्य होते, ज्यांनी लहानपणापासून अर्जुनाला जीवनातली धड कसं जगायचं याची धडे दिले होते, युद्धकला ज्यांनी शिकवले होते, असे प्रत्यक्ष आचार्य गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य उभे होते, विदुर होते. अशा पद्धतीचे कौरवांच्या सैन्यातील सगळे 100 कौरव हे अर्जुनाचे भाऊच होते. आणि मग या सगळ्या आपल्या बांधवांशी, गुरूंशी, आचार्यांशी, पितामहांशी आपण युद्ध करायचं आणि या युद्धातून आपल्याला काय मिळणार आहे तर हस्तिनापुराचं राज्य मिळणार आहे.
त्यावेळेला अर्जुनाला अशी उपरती झाली, विषाद झाला की या सगळ्या आपल्या आप्तेष्टांना मारून आपल्याला हस्तिनापूरचं राज्य मिळणार आहे आणि या युद्धानंतर जी हानी होईल त्या हानीमुळं जे दुःख होणार आहे त्या दुःखाची जर आपण कल्पना केली तर त्रैलोक्याचं राज्य मिळाल्यावर जे सुख आनंद मिळणार आहे त्यापेक्षा सुद्धा मोठं दुःख या युद्धामधून आपल्याला मिळणार आहे. आणि हा विचार जेव्हा अर्जुनाच्या मनात आला म्हणजेच त्याच्या अर्जुनावरती मायेचं गारूड झालेलं आहे, मायेनं ग्रासलेलं आहे आणि त्यामुळं अर्जुनाला विषाद झाला, मन त्याचं खिन्न होऊन गेलं आणि त्यानं भगवंतांना सांगितलं, भगवान मी हे युद्ध करू शकत नाही. त्याने आपली शस्त्र, आपला धनुष्यबाण, आपली बाणाचा भाता समोर काढून ठेवला आणि मी लढणार नाही म्हणून सांगून टाकलं. त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हा ग्रंथ 18 अध्यायामध्ये तो मांडलेला आहे आणि हा ग्रंथ मूलतः संस्कृत भाषेमध्ये, त्यावेळी संस्कृत भाषाच प्रचलित होती आणि त्यामुळं हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला गेला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रुती आणि स्मृती अशा प्रकारची 2 रचना प्रकार आहेत. यापैकी श्रुती जे आहे यामध्ये ज्ञानकांड आपण त्याला म्हणतो, भगवंताकडनं प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडामधून वाणीमधून जे ज्ञान श्रवलं गेलं ते ज्ञान जेव्हा शब्दबद्ध केलेलं आहे त्याला श्रुती असं म्हणतात. आणि दुसरा भाग जो आहे तो स्मृती. स्मृती म्हणजे भगवंतांनी सांगितलेल्याच गोष्टी आहेत पण त्यावरती एका मधल्या व्यक्तीनं त्याच्यावरती विचार विनिमय करून जसे जसं आठवेल त्याप्रमाणे त्यांनी ते लिहिलेलं आहे म्हणजे स्मृती. म्हणजे स्मृती हे भगवंतांच्या विचार त्याच्यावरती केलेली कॉमेंट्री आहे आणि श्रुती जी आहे हे बेर, असं बेर ॲक्ट म्हणतो त्याप्रमाणे मूळ जे तत्वज्ञान आहे ते श्रुतीमध्ये आहे आणि जे भगवंताचा विचार आपल्या मताप्रमाणे मांडला गेला ते स्मृतीमध्ये. पुराण, ब्राह्मण किंवा अरण्यके जे आहेत हा सगळा पार्ट येतो तो स्मृतीमध्ये येतो. वेद, उपनिषद जे आहेत ते श्रुतीमध्ये येतात आणि श्रुती हे एक उच्च दर्जाचं साहित्य असं म्हटलं जातं. ज्ञानकांड जो म्हटलं जातं तो श्रुतीमध्ये येतो आणि स्मृतीमध्ये हा कर्मकांडाचा भाग येतो. तर आपल्या श्री भगवद्गीतेला या श्रुतीचं दर्जा दिलेला आहे कारण भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपल्याला जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की असं म्हटलेलं असतं, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. आणि मग प्रथम अध्यायो, द्वितीय अध्यायो, तृतीय अध्याय असं. म्हणजेच ही जी भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामधलं संवाद आहे आणि हे कसं आहे, श्रीकृष्णार्जुन संवाद हे ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे आणि उपनिषद अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. म्हणजे भगवद्गीता ही उपनिषदांचा भाग आहे. उपनिषद हे वेदाशी संबंधित आहे. वेदांचा सारांश जो वेदांत म्हटलं जातं हा वेदांत म्हणजे उपनिषद हा वेदांताचा भाग आहे. म्हणजेच तो ह्या संपूर्ण 4 वेदांचा सार आहे. आता 4 वेद कसे आहेत, हे 4 वेद अपौरुषीय आहेत. म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीनं, कुठल्याही पुरुषानं हे वेद बनवलेले नाहीत. हे परंपरागत आणि अपौरुषीय अनंत वर्षापासून चालत आलेले हे वेद आहेत आणि या वेदांचा एकत्रित अभ्यास करणं कुणालाही शक्य नाही असं प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं सांगून ठेवलेलं आहे. तर या वेदांचा सार म्हणजे उपनिषद आहेत, वेदांत आहे आणि भगवद्गीता हे वेदांत आणि उपनिषदच आहे आणि ते आहे संस्कृतमध्ये. प्रचंड प्रकारचं ज्ञान आपण जर बघितलं, भगवद्गीतेचा जर अभ्यास करायला गेलो तर जीवनामध्ये ज्या ज्या शंका आपल्याला उपस्थित होतात त्या शंकांचं आपल्याला निरसन या भगवद्गीतेमध्ये होत असलेलं जाणवेल. पण आपल्या सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीनं एक वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट अशी होती की हे जे ज्ञान आहे, भगवद्गीता जी होती ती मूलतः संस्कृतमध्ये होती. त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला संस्कृत
ही भाषा कळत नव्हती. किंबहुना संस्कृत हे उच्च स्तरातल्या लोकांसाठी, बुद्धिवादी लोकांसाठी, ज्ञानमार्गी लोकांसाठी या भाषेची योजना आहे आणि सर्वसामान्यांना संस्कृत शिकता पण येत होतं. ही गोष्ट माऊलींनी ओळखली आणि वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ही जी ज्ञानाची कवाड आहेत ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावीत म्हणून आपला भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ माऊलींनी लिहिला, जेणेकरून हे अत्यंत गूढ आणि गम्य असं जे समजलं जात होतं किंवा जीवनाचं तत्वज्ञान सार ज्याच्यामध्ये भरलेलं आहे अशी भगवद्गीता ही सर्वसामान्यांसाठी खुली होईल म्हणून प्राकृतामध्ये भगवंतांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो आणि नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानदेवी हा ग्रंथ फार उच्च आणि वरिष्ठ दर्जाचा आहे. भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला 18 अध्यायामध्ये. माऊलींनी या प्रत्येक श्लोकावरती अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये अत्यंत दैनंदिन जीवनातली उदाहरणं देऊन या श्लोकांचं विश्लेषण केलेलं आहे आणि अशा प्रकारे या प्रत्येक श्लोकाला माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. आता ज्ञानेश्वरी ग्रंथ हा फार मोठा विस्तार होऊन गेला, त्यामुळं ते सुद्धा जड वाटायला लागलं. म्हणून मग माऊलींनी हरिपाठ त्याची योजना केली. हरिपाठ हा या संपूर्ण वेदांताचा म्हटलं तरी चालेल, ज्ञानेश्वरीचा ते सार आहे. 28 अभंगामध्ये संपूर्ण जे मुख्य ज्ञान आहे, ज्याची गरज आहे आपल्याला, अगदी सहजपणे आपल्याला समजेल आणि शॉर्टकट म्हटलं तरी चालेल, या परमार्थापर्यंत जाण्यासाठीचा एक शॉर्टकट असा हा हरिपाठ आहे. आपले वारकरी वैष्णव याचं रोज पठण करतात, अगदी मुखोद्गत आहेत. पण नामदेव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींची एक तरी ओवी जर आपण अनुभवली या जीवनामध्ये, तिची अनुभूती घेतली, अनुभव घेतला, तर मग आपलं जीवन सार्थक होणार आहे. त्यामुळं ही ओवी अनुभवण्यासाठी आपण हा अट्टहास करतोय आणि आपण प्रत्येक हरिपाठातील ओवीवरती आपण विवेचन करू, चर्चा करू. ओवीमध्ये माऊलींना काय सांगायचं आहे, त्या भगवंतांना जे सांगायचं होतं ते माऊलींनी कशा पद्धतीनं अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्या वैष्णवांसाठी, वारकऱ्यांसाठी सांगून ठेवलेलं आहे, याचा उलगडा आपण या मालिकेत करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सेशनमध्ये, प्रत्येक आपल्या ह्या एपिसोडमध्ये 1 किंवा 2 अशा पद्धतीचे आपण अभंग घेऊ. कमीत कमी वेळामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींचा जो हरिपाठ आहे तो त्याचं गमक काय, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आणि माऊलींना काय सांगायचं हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. या सर्व एपिसोडना आपण जरूर ऐकावं, त्याच्यावरती चिंतन मनन करावं आणि आपल्याला त्या ओवीमधल्या परम अशा ज्ञानाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा. या मालिकेला आजपासून आपण सुरुवात करू. इथून पुढं प्रत्येक सेशनमध्ये एक ओवी घेणार आहोत आणि हरिपाठाचं प्रयोजन सिद्ध करण्याचं आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी थांबूया. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.